अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहिती आहे की आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. सोबतच आज आपण सगळ्यांनी आणि मी सुद्धा 10 पासून ते 21 अध्यायापर्यंत आज पठण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. आता आजपासून आपल्या सर्व केंद्रांमध्ये 10:30च्या आरतीनंतर यज्ञ यागांना सुरू झालेला आहे. आज आपल्या केंद्रामध्ये पहिला याग जो असतो तो असतो गीताई याग असतो. तर आज गीताई याग झालेला असणार आहे. तर नक्कीच जे कोणी दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायणाला बसलेले आहेत तर नक्कीच त्यांनी यज्ञ, जर तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून यज्ञ यागाला सुद्धा उपस्थित राहावं. यज्ञ यागाद्वारे डायरेक्ट सेवा आपली इष्ट देवतांपर्यंत पोहोचत असते, म्हणून सांगते आणि लवकरात लवकर त्याची फलश्रुती देखील आपल्याला मिळत असते. सोबत प्रहर सेवा सुद्धा चालू आहेत. प्रहर सेवेमध्ये सुद्धा सहभाग घ्या. 15 मिनिटाची, 10 मिनिटाची, 5 मिनिट जेवढी मिळेल तेवढी नक्कीच प्रहर सेवा सुद्धा करायला विसरू नका. तर आता मंडळींनो, आपला सप्ताह चालू आहे. पण आता सप्ताह काळामध्ये एक गोष्ट खूप जास्त महत्वाची असते. जसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण महत्वाचं आहे, प्रहर सेवा महत्वाची आहे, नंतर यज्ञ याग महत्वाचे आहेत, किंवा केंद्रातली पडेल मिळेल ती सेवा खूप जास्त महत्वाची आहे. छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी, सर्व सेवा सर्वश्रेष्ठ आहेत. पण त्यासोबतच त्या सर्व सेवा सप्ताह काळामध्ये करत असताना आपल्याला स्वतःला, जे पारायणाला बसले आहेत त्यांना स्वतःला कुठल्याही अनिष्ट बाधेपासून, अनिष्ट संकटांपासून, करणी बाधेपासून, नजर बाधेपासून संरक्षण होण्यासाठी, सोबतच येणाऱ्या आपल्या पुढच्या सप्ताह काळापर्यंत, म्हणजे येणाऱ्या आपल्या डिसेंबर मधल्या दत्त जयंती सप्ताह काळापर्यंत आपलं स्वतःचं आणि घरातल्या व्यक्तींचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला या सप्ताह काळामध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे. आणि ती गोष्ट खूप जास्त प्रभावी आहे, महत्वपूर्ण आहे. ती काय आहे? जास्त काही अवघड नाही आहे. नक्कीच तुम्हाला समोर जाऊन कळेल. पण त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण महत्वाचं आहे, पण पारायण करत असताना, प्रहर सेवा करत असताना, किंवा केंद्रामध्ये कुठल्याही सेवा करत असताना, किंवा तुम्ही सप्ताह काळामध्ये घरामध्ये श्री स्वामीचरित्र सारांचं पारायण करत आहात, किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरात करत आहात, तर त्यावेळेस तुम्हाला अनिष्ट संकटांचा सामना करावा लागतो. वाईट शक्ती असेल, नजरबाधा असेल, किंवा अनिष्ट संकट असेल, अचानक आलेले संकट, हे सुद्धा आपल्याला या सप्ताह काळामध्ये त्रास देत असतात. सोबतच येणाऱ्या आता सप्ताह काळ संपल्यानंतर आपल्याला समोरचे अजून आपल्याला 5-6 महिने काढायचे आहेत, म्हणजे पुढचा दत्त यांचा सप्ताह काळ येईपर्यंत, तोपर्यंत आपलं स्वतःचं आणि घरातल्या व्यक्तीचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच त्यासाठी आपल्याला आपल्या जे कोणी दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात जात असतील त्यांना माहिती आहे की तिथे आपल्याला अशा प्रकारचं एक यज्ञ कंकण मिळतं. हो, हा धागा नाही आहे, तर हा आहे यज्ञ कंकण. तर हा यज्ञ कंकण सप्ताह काळामध्ये जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केंद्रामध्ये करत असतात, सोबत प्रहर सेवा असेल किंवा इतर ज्या काही सेवा केंद्रात करत असतात, किंवा तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला बसले नाहीयेत पण तुम्ही केंद्रात जातात, इतर सेवा करतात, तरी सुद्धा तुम्हाला हा यज्ञ कंकण हातामध्ये बांधायला मिळत असतो. आता बघा, मी हा बांधलेला यज्ञ कंकण आहे. हा यज्ञ कंकण मागच्या डिसेंबरच्या दत्त जयंती सप्ताह काळामध्ये बांधलेला यज्ञ कंकण आहे. त्यावेळेस मी पारायणाला बसले होते, सेवा सुद्धा केल्या होत्या, आणि त्या सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये आपल्याला हे यज्ञ कंकण हातामध्ये बांधायला देतात. कारण की आपल्याला कुठेतरी काही वाईट शक्ती त्रास देत असतात सप्ताह काळामध्ये, कारण की आपण खूप मोठी सेवा करतो आहे आणि ती त्या गोष्टींवर हावी होत असते, म्हणून त्याला संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला यज्ञ कंकण बांधायचं असतं. खूप प्रभावी आहे यज्ञ कंकण. सप्ताह काळामध्ये खूप अनन्य साधण्याचं महत्व आहे यज्ञ कंकणाचं. म्हणून सांगते की जर तुम्ही केंद्रामध्ये जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात जात असाल तर नक्कीच आवर्जून तिथे जाऊन तिथं सेवेकरांना विचारा की आम्हाला सुद्धा यज्ञ कंकण हवं आहे. तर ते तुम्हाला सांगतील तुम्हाला केव्हा भेटेल किंवा. आणि हो, हे यज्ञ कंकण जे आहे ते आपल्या केंद्रातच बांधून घ्यायचं असतं. तिथेच तिथले सेवेकरी आपल्याला केंद्रामध्ये ती ऊर्जा असते, त्या ऊर्जेमध्येच आपल्याला हे यज्ञ कंकण हातामध्ये बांधायचं असतं. आता महिलांनी याचे 3 एडे बांधायचे असतात. 3 वेळेस फिरवून आपल्याला हे बांधायचे असतात, आणि पुरुषांना 5 एडे बांधले जातात. अशा प्रकारे आता बांधताना सुद्धा महिलांनी डाव्या हातात बांधायचं असतं आणि पुरुषांच्या उजव्या हातात हे यज्ञ कंकण बांधायचं असतं. तुम्हाला केंद्रात ते बांधून देतील. आता तुम्हाला सांगितलं की हे जे यज्ञ कंकण आहे हे आपलं संरक्षण करतं सप्ताह काळामध्ये सुद्धा आणि येणाऱ्या पुढच्या सप्ताह काळापर्यंत सुद्धा. माझं अजून सुद्धा आहे बघा, आता एप्रिल महिन्यातला आपला पुढील सप्ताह आला तरी सुद्धा यज्ञ कंकण अजून तसंच आहे. आणि दत्त जयंतीच्या वेळेस मी माझ्या मुलीला सुद्धा बांधलं होतं, मिस्टरांना सुद्धा बांधलं होतं, आणि मी सुद्धा बांधून आले होते. म्हणून सांगते की आपलं हे खूप मोठं संरक्षण करतं. अनिष्ट संकट म्हणजेच काय, तर अचानक आलेली संकट. आता अडचणी, संकट, त्रास कोणालाच चुकलेलं नाही आहेत, प्रत्येकाला ते भोगायचेच आहेत किंवा प्रत्येकाला ते सामोरं जायचंच आहे.
पण त्या संकट आपल्याला म्हणजे अचानक म्हणजे काय, अचानक अपघात होणे, अचानक काहीतरी आजारपण येणे, अचानक काहीतरी म्हणतात ना की आता सांगता नाही तब्येतीच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी घडणे असेल तर या गोष्टी आहेत, किंवा नजरबाधा आहे, वाईट शक्ती, आपण कुठे कुठे लांब लांब जात असतो त्यावेळेस कुठे वाईट शक्तीचा, वाईट इतर गोष्टींचा त्रास आपल्याला होऊ नये वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला यज्ञ कंकण आपल्याला बांधायचं असतं. आणि अजून एक सांगते, आपल्या जे स्वामी भक्त असतात, जे सेवेकरी आहेत, सेवेकऱ्यांची एक ओळख म्हणून हा यज्ञ कंकण म्हणून बघितला जातो. ज्यांच्या हातात हा यज्ञ कंकण असतो, समजायचा की तो स्वामींचा भक्त आहे, स्वामींचा सेवेकरी आहे आणि त्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, ही अशी त्याची ओळख असते यज्ञ कंकणाची. म्हणून सांगते की खूप प्रभावी आहे, खूप हे आपल्याला संरक्षण प्राप्त करून देणारं आहे. आता आता असा प्रश्न येईल की ताई आमच्या जवळ केंद्र नाही आहे, आमच्या जवळ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र नाही आहे, आम्ही घरातच पारायण करतो आहे, मग आम्हाला कसं हे यज्ञ कंकण बांधायचं? तर मी एक सांगेल, ठीक आहे, आता तुमच्या जवळपास केंद्र नाही आहे तर काय करायचं, आता हे यज्ञ कंकण आता मला नाही वाटत बाजारात कुठे मिळतं की नाही, कसं अशा प्रकारचं भेटलं तर अतिशय उत्तम. हे घेऊन या तुम्ही, एक आपल्या घरात किती मेंबर आहेत त्याप्रमाणे घेऊन या आणि अशा प्रकारचं बंडल भेटलं तर धार्मिक दुकानात घेऊन या. आणि त्याच नंतर जर नाहीच भेटलं तर सरळ असा हा कलावा असतो बघा, लाल कलरचा कलावा असतो आपला हा, तर हा सुद्धा तुम्ही बांधू शकता. आता हा कसा बांधायचा? आता आता तुम्ही समजा घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहात तर आजच काय करा, तुम्ही अशा प्रकारचं यज्ञ कंकण भेटलं तर घेऊन या दुकानातून, किंवा हे अशा प्रकारचा कलावा घेऊन या आणि आणल्यानंतर आपल्या घरात जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या मेंबर्ससाठीचा धागा तो पूर्ण काढून घ्या आणि आपल्या पारणाच्या तिथे स्वामींच्या फोटो समोर, दत्तमाच्या फोटो समोर तिथे ठेवा आणि 7 दिवस तो तसाच तिथे राहू द्या. आणि त्यानंतर पारणामध्ये ठेवायचा, आपल्या घरामध्ये तिथे ठेवायचा आणि त्यानंतर आपलं पारायण उद्यापन वगैरे झालं की त्या दिवशी आपण काय करायचं, त्या यज्ञ ते पूर्ण जेवढे व्यक्तींचं आपण यज्ञ कंकण ठेवलेला आहे, धागा ठेवलेला आहे पारणाच्या पूजेमध्ये, तो धागा हातात घ्यायचा, उजव्या हातात घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. आणि तो जप केल्यानंतरच आपण आपल्या घरातल्या व्यक्तींच्या हातात तो बांधायचा आहे. बांधताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणून बांधावा, श्री स्वामी समर्थ म्हणून बांधावा, चालेल, काही हरकत नाही. फक्त पुरुषांच्या उजव्या हातात बांधावा आणि 5 वेडे बांधायचे त्यांना, आणि महिलांच्या डाव्या हातात बांधायचा असतो, 3 एडे बांधायचे असतात. घरामध्ये मुली असतील छोट्या किंवा कुमारिका असतील त्यांनी सुद्धा 3 एडे बांधायचे डाव्या हातामध्ये, मुलं असतील छोटे किशोरवयीनमध्ये त्यांनी सुद्धा उजव्या हातात बांधायचे आहेत 5 एडे. मी आवर्जून सांगेल, हे आजच करा. आज सप्ताहाचा दुसराच दिवस आहे म्हणून सांगते आहे, जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा कलावा म्हणजे हा जो कलावा आणून त्याला यज्ञ कंकण म्हणून सुद्धा तुम्ही हातामध्ये बांधू शकता. पर्याय आहे, फक्त आपली श्रद्धा, भक्ती आणि आपली तत्परता खूप जास्त महत्वाची आहे. आपण किती ते इच्छेने करतो आणि तत्परतेने करतो हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा तेवढी शक्ती उतरू शकते. फक्त आजच हा कलावा आणून आपल्या पारणाच्या पूजेमध्ये तिथे ठेवा आणि तो उचलू नका, रोज तिथेच राहू द्या, जेणेकरून आपण जे काही वाचन करतोय ते सगळं काही त्याची ऊर्जा त्या धाग्यामध्ये उतरेल आणि त्यानंतर आपला 11 माळी जप करून उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या हातात तो बांधायचा आहे. आता असे पण प्रश्न येतील की ताई, आता तुम्ही म्हटलं की ज्यांच्या घराजवळ केंद्र आहे, आता ते केंद्रामध्ये जाऊनच तो धागा बांधायचा असतो. हो, केंद्रामध्ये जाऊन तिथल्या ऊर्जेमध्येच आपल्याला हा धागा बांधायचा असतो. ज्यांच्या जवळपास केंद्र आहे त्यांच्यासाठी सांगते आहे. आता तुम्ही म्हणताल की ताई, आज आम्ही आलेलो आहे तर आमचे मिस्टर नाही येऊ शकत, त्यांना जॉब किंवा मुलाची शाळा आहे किंवा इतर काही कारण आहेत, पण आम्हाला त्यांच्यासाठी आम्हाला घरी धागा भेटेल का किंवा घेऊन जाऊ शकतो का? तर हो, तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण कधी सप्ताहातल्या 7 दिवसामध्ये नाही. सप्ताहातल्या 7 दिवसामध्ये जी व्यक्ती केंद्रात येते तिलाच फक्त बांधलं जातं. आणि जर तुम्हाला घरातल्या इतर व्यक्तीसाठी हा धागा घेऊन जायचा असेल केंद्रातून तर त्या दिवशी उद्यापन असतं, सर्व काही तिथे मांदी वगैरे उद्यापन आरती वगैरे सगळं काही नैवेद्य होऊन जातं. त्यानंतर तिथे वाटप होतं आणि त्यावेळेस मी तिथल्या आपल्या घरातले किती व्यक्ती आहेत, किती मेंबर्स तुम्हाला घेऊन जायचं आहे, तिथल्या सेवेकऱ्यांना सांगायचं, ते सेवेकरी तुम्हाला देतात. म्हणून सांगते की फक्त जे सेवेकरी केंद्रात जातात, सेवा करतात, त्यांना सप्ताहातल्या 7 दिवसात बांधल्या जातं. आणि तुम्हाला घरातले व्यक्ती जे येत नाही आहेत, लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती असेल, मिस्टर असतील, भाऊ असेल, बहीण असेल, आई आहे, वडील आहेत माहेरी, त्यांच्यासाठी घेऊन जायचं आहे तर नक्की त्यांच्यासाठी तुम्हाला शेवटच्या दिवशी, उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला तो धागा भेटू शकेल आरतीनंतर. हे नोंद करावी. आता हे तुम्हाला सर्व माहिती मी सांगितलेली आहे, अतिशय प्रभावी आहे. आणि अजून एक, ज्या वेळेस तुम्ही केंद्रातून धागा हा घेऊन येताल आणि घरी तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या हातात तुम्हाला बांधायचा आहे तो डायरेक्ट बांधायचा नाही. तसंच जसं आपण या धाग्यावरती उद्यापनाच्या दिवशी घरी आपण 11 माळी जप करून बांधणार आहोत धागा घरातल्या व्यक्तींना, त्याच पद्धतीने केंद्रातून हा धागा आणला की घरात आणल्यानंतर आधी स्वामींच्या फोटो समोर ठेवायचा, आपल्या घरात जो अधिष्ठान आहे स्वामींचं,
देवघरामध्ये तिथे ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण जप करायचा आहे. आणि त्यानंतर म्हटलं जर एक वेळेस काल भैरवाचे स्तोत्रम सुद्धा म्हणा, जेणेकरून संरक्षण प्राप्त होतं. नजर बाधा, वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. लहान मुलांना सुद्धा आवर्जून बांधा. वयस्कर व्यक्तींना, घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत आपल्या जवळचे, त्या सगळ्यांना हा धागा बांधायला विसरू नका. पण घरात आणल्यावर डायरेक्ट बांधायचा नाही, सेवा करून बांधावा बस. कारण की कुठलीही गोष्ट ही मंत्रोच्चाराने जास्त प्रभावित होत असते, त्याच्यामध्ये ती ऊर्जा कार्यान्वित होत असते. म्हणून तुम्हाला ही सेवा सांगितलेली आहे. म्हटलं आजच सांगावं, जेणेकरून अजून आपल्याला भरपूर दिवस आहे सप्ताह काळातले, तर नक्कीच ही गोष्ट करायला विसरू नका. आवर्जून लक्षात ठेवा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये हे यज्ञ कंकण बांधायला विसरू नका. आता अजून असे काही व्यक्ती आहेत, आता केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच मी तुला सांगते आहे, जे असं म्हटलं जातं की ज्या व्यक्ती नॉनव्हेज खातात त्यांच्या हातामध्ये हा धागा बांधू नका, असं म्हटलं जातं केंद्रामध्ये. आता मी एक सांगेल, असं नाही की आता समजा तुम्हाला आता तुम्ही नॉनव्हेज खातायत पण तुमच्याकडून सुटत नाहीये, पण तुम्ही सेवा चालू केली, हळूहळू मला सोडायचं आहे, समजा असा काही तुझा प्रयत्न असेल किंवा घरातल्या व्यक्तींना सुद्धा सोडायचं आहे पण अजून सुटलेलं नाही आहे, तर हा धागा तुम्ही बांधू शकता. पण हळूहळू हा धागा बांधल्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज सोडावंच लागणार आहे. म्हणून असं केंद्रात म्हटलं जातं, मी ऐकलं आहे म्हणून सांगते, किंवा ज्या व्यक्ती नॉनव्हेज खातात त्यांनी हे हातामध्ये यज्ञ कंकण बांधू नये असं म्हटलेलं आहे. हे पण तुम्हाला मी इथे क्लिअर करते. त्याच्यामुळे सांगते की बा आपण विचारपूर्वक करा. जे आता असे पण खूप जण आहेत जे घरामध्ये 7ही दिवस नॉनव्हेज खातात, ज्यांना त्याच्याशिवाय पर्यायच वाटत नाही, तर नक्कीच त्यांनी हातामध्ये यज्ञ कंकण बांधू नका म्हणून सांगते. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे यज्ञ कंकणाची. खूप प्रभावी आहे, नक्कीच बांधा. अखंड संरक्षण प्राप्त होतं, स्वामीचा आशीर्वाद आहे आणि येणाऱ्या सप्ताह काळापर्यंत हा धागा आपल्या हातात राहतो आणि एक संरक्षण कवच आपल्या शोधात. मुलांना सुद्धा बांधा, मुलांना सुद्धा एक संरक्षण कवच प्राप्त होतं. ते मुलं लांब शाळेत जातात, मुलं कॉलेजला जातात, कोणी कोणी जॉबसाठी बाहेर जातं, मिस्टर कामावर जातात गाडीवरती वगैरे. आपण स्वतः स्त्रियांना सुद्धा संरक्षण असणं खूप जास्त गरजेचं आहे. फक्त यज्ञ कंकणच नाही, हातामध्ये हिरव्या बांगड्या सुद्धा सवाष्ण स्त्रियांनी हातामध्ये ठेवाव्या आणि मुलींनी सुद्धा नक्कीच संरक्षण प्राप्त होतं, हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून सांगते आहे, खूप महत्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा ही सर्व सेवा करा या धाग्याची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर धागा बांधायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.